दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या एका विधानामुळे संमेलन चांगलंच चर्चेत आलंय. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी दिल्लीत होत असलेल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी असे घडलो आम्ही या कार्यक्रमात मुलाखत दिली. या मुलाखतीमध्येच गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंबाबत खळबळजनक विधान केलंय. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. गोऱ्हेंनी दिल्लीत केलेल्या विधानावरूनच महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यावेळी नीलम गोऱ्हेंनी आणखी धक्कादायक गौप्यस्फोट केले. त्या म्हणाल्या की कार्यकर्त्यांना कमी समजण्याचे कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम एकनाथ शिंदेंना दिलं होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची. तसंच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. मात्र त्यानंतर त्यात खूप बदल होत गेले. 2019 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हालाही खूप धन्य वाटलं. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे कारण होतं. मात्र आमदारांना भेटी मिळणार नाहीत, कुठल्याही विषयावर भेट नाही. या सर्व गोष्टींचा विचार केला तर स्थित्यंतर होण्यामागे बरीच कारणं आहेत. त्यावर वेगळी चर्चा करायला माझी तयारी आहे, असं गोऱ्हे म्हणाल्या. गोऱ्हेंच्या याच वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रियाही येऊ लागल्यात. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनीही यावर उत्तर दिलंय. ठाकरे म्हणाले, एक महिला म्हणून त्यांचा आदर आहे. त्यांनी जे विधान केलं ते जाऊ द्या, मी त्याकडे लक्ष देत नाही. ही गैरगुजरी लोक आहेत. राजकारणात त्यांनी त्यांचं चांगभलं केलंय. गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही. गद्दार सेनेत गेलेल्यांच्या लेखी शिवसेना संपली असं त्यांना वाटत असेल, पण माझी जुनी माणसं, निष्ठावान माणसं माझ्या सोबत आहेत, असं ठाकरे म्हणाले. नीलम गोऱ्हे या कोण आहेत त्यावरही एक नजर टाकूयात. खरं तर नीलम गोऱ्हे या कधीच जनतेतून निवडून आल्या नाहीत. शिवसेना संघटनेत काम करूनच त्यांनी अनेक राजकीय पदं मिळवली. शिवसेनेच्या विश्वासू आणि प्रभावशाली नेत्या अशी त्यांची ओळख आहे. सध्या त्या विधान परिषदेवर उपसभापती आहेत. 2023 पर्यंत गोऱ्हे या ठाकरेंच्या शिवसेनेत होत्या. मात्र जुलै 2023 मध्ये त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. नीलम गोऱ्हे या उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या मानल्या जायच्या. ठाकरेंनीच त्यांना विधान परिषदेवर 3दा आमदार केलं. त्यानंतर त्यांना उपसभापती देखील केलं. संघटनेतही त्यांच्याकडे मोठी जबाबदारी होती. त्यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी होती. तसं पाहायला गेलं तर नीलम गोऱ्हेंची राजकीय सुरुवात ही सामाजिक कार्यातून झाली. सुरुवातीला त्या कामगार, मजूर, शोषित यांच्यासाठी काम करत होत्या. महिलांचे प्रश्न सोडवत होत्या. 1987 पासून नीलम गोऱ्हे पूर्ण वेळ सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी झाल्या. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात त्यांनी भारिप मध्ये निवडणूकही लढवली होती. पुढे त्यांनी काही काळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतही काम केलं. यातून पुढे त्यांची राजकीय महत्वाकांक्षा वाढत गेली आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आक्रमक नेतृत्व गुणामुळे त्यांनी शिवसेनेत स्वतःचं स्थान निर्माण केलं. शिवसेनेत गोऱ्हेंना उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी मदत केली. बदलत्या परिस्थितीनुसार गोऱ्हेंना पदोन्नती देखील दिली. परंतु याच गोऱ्हेंनी आता ठाकरेंवरच उलटा डाव टाकल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काल नीलम गोऱ्हेंनी वक्तव्य केलं, आरोप केले, त्याच्यानंतर निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम. हा शब्द कापायचा नाही. निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये. नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये. तुम्ही ते फुला बिला दाखवता ना, का बिग का म्हणतात ते, एक लक्षात घ्या, साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. तिथे साहित्य विषयक, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणूस विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे. पण राजकीय चिखलफेक, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत, देशाच्या राजधानीत? काय हे जे साहित्य महामंडळ आहे यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवतायत,
आय रिपीट, साहित्य महामंडळ, मराठी साहित्य महामंडळ. म्हणजे सरकारनं 2 कोटी रुपये दिले की त्यातले 25 लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलन भरायला परवानगी द्यायचं काम करतात. कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलायला असतात. कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेंनी ठरवले, ज्यांचे पतिराज हे महाराष्ट्राचे PWD सेक्रेटरी होते, सगळ्यात भ्रष्ट खातं. हे मराठी भाषेवरती राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार. नीलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे. त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं. ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झाला उद्धव ठाकरे. मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले, कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणलंय पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर? तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या, 4 वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून, त्यांची मुलाखत घ्या जाऊन. त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले. गटनेते अशोक हरनाळ, जा त्यांची मुलाखत घ्या, मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल. आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे, त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा, विनायक पांडेना. मी रेकॉर्डवर सांगतोय ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे. विनायक पांडेनी पैसे कसे वसूल केले या बाईकडून नंतर हे पण विनायक पांड्यांची, अशोक हरनाळ यांची मुलाखत घ्या. अजून तुम्हाला काही नावं देईन 2 दिवसांनी. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. एक संस्कार, एक संस्कृती असते. आम्ही गेलो, सोडून गेलो, दूर झालो, काही कारण असतील तुमची. तुम्ही अशा प्रकारे विधान करता मातोश्रीच्या बाबतीत, शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत, ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, उपसभापती केलं, म्हणून तुमचा रुबाब आहे ना. मुळात साहित्य म्हणजे मराठी साहित्य महामंडळ आहे, त्याने माफी मागायला पाहिजे. ज्या कोणी त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना, त्या कोण आहेत मला माहित नाही, त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहित नाही. हे साहित्य संमेलन भरवणार, मराठीचं उद्घोष करणार. आतापर्यंत आम्ही या विषयावर कधी बोललो नव्हतो. मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय, साहित्य आम्हाला कळतं, आम्ही लिहिणारी माणसं आहोत. तुम्ही नीलम गोरेच्या बाबतीत आता जो शब्द वापरला, त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं? सभापती आहे, मग काय झालं? तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो. 10 हक्कभंग आणा हो. मी आता विधानसभा चालू आहे का? मला सांगू नका. मी नीलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे. काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी? सभागृहातला विषय का? मला तुम्ही नियम सांगू नका. मी 24 वर्ष राज्यसभेत आहे, मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो. आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत. सगळे ईडी झालं, CBI झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर राज्य संसदेचे. हे केलेलं आहे की
तुषार तांबे यांनी 50 लाख होय दिलेत. काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला. म्हटलं बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे. मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, तुम्ही 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुरावे असा आहे. ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.